श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नद्यात स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमानाला गुरु मानून पूजन केले जाते. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही एक वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्यावर 33 कोटी देवी देवतांची भरभरून कृपाही होणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची आहे. यामुळे मागील जन्मांच्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते. देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. जर गाय तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं.
तर आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता बनवायची आहे. आपल्याला कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळदही घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते. गाईला कधीही कोरडी चपाती जी आहे ती आपल्याला खायला द्यायची नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा गुळाचा खडासुद्धा त्या चपातीवर ठेवायचा आहे, किंवा तुम्ही गाईला गूळ खायला दिलं तरीही चालणार आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहापासून होणारे जे दुष्प्रभाव आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळते. तसेच जीवनामध्ये गोडवासुद्धा निर्माण होतो. त्याचबरोबर जी हरभऱ्याची डाळ असते, ज्याला चण्याची डाळ आपण म्हणतो, तीसुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आणि ती त्या चपातीवर ठेवायची. चण्याच्या डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि चण्याची डाळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्या श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते. तर अशी ही चपाती आपल्याला गाईजवळ घेऊन जायची आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला अशी चपाती बनवणं शक्य नसेल तर गाईला तुम्ही हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो. बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. जेव्हा आपण गाईला ही चपाती खायला देणार आहे तर आपल्या दोन्ही हातामधनं आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा गाय आपल्या हातातून ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा करायच्या. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर गाय जर तुम्हाला स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय किंवा धनप्राप्तीची, तर ती आपल्याला मनोभावे बोलायची. अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा आहे. ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर 33 कोटी देवी देवतांची कृपा तर होतेच होते, पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.